तर नमस्कार मित्रांनो. तर सकाळ सकाळ असं झालं की रोजच्या प्रमाणे आपण मशीन चालूच करायला गेलतो, पण आपल्याला जाता जाता मशीनमध्ये चढताना पाईप लिकेज दिसला. मग आपल्या स्टोअरमध्ये शिल्लक पाईप भरपूर आहेत. म्हणलं बघूया त्यात आहे का नाही. पण त्यात पाईप काही शिल्लक नव्हता. मग आपल्या गांधीजीला सांगितलं, गांधीजी आपल्यापाशी पाईप शिल्लक नाही. मग गांधीजी म्हणले चल पटशीनं जाऊन आणि बनवून घेऊन येऊ. आम्ही डायरेक्ट विट्याला गेलो, पाईप बनवला. जाता जाता म्हटलं जरा थंडी जास्तच वाढली, 4-5 ब्लँकेट घेऊन जाऊ. मग काय ब्लँकेट वगैरे घेतले आणि आलो मशीन येऊन बघतो तर काय की आपल्या मशीनला हवा मारायला चालू होती. ह्यांना सकाळी जाताना सांगितलेलं की हवा पाठशीनं मारून घ्या, पण ह्यांनी काय हवा मारली नव्हती. असू द्या म्हणलं, बायाला म्हणलं हवा घे घरी राहिलेली मारून, पाठशीनं हवा मार आणि मशीन चालू करूया. आणि पहिला इन्व्हर्टर तू चल घेऊन म्हटलं, कारण की तिथं जाऊन आपल्याला शाज पाडायचं होतं. मग काय आपला बाया काय सांगितलेलं काम म्हणजे पूर्णच असतं त्याच्याकडं. मग काय डायरेक्ट शाज पाडलं आणि चालू केली मशीन. तेवढ्यात तर दुसरा प्रॉब्लेम पाठीमागे लागला आमच्या. तो प्रॉब्लेम असा झालता, तुम्ही म्हणता ही काय करते ते, पण ही तर असं झालं की 2 लोलरच्या मध्ये आमचा दगड अडकून बसलेला मोठा लट. मग आता काही इलाजच नाही त्याला. मग मी तर अबदून बसलो, आपल्याला काय निघालं. आमचा जिंकू अण्णा आणि आमचं ही गांधीजी मिठाचा सत्याग्रह करायला गेलं. तर ही माघारी आल्यावर म्हणलं ह्यांना ही तुम्हाला दुसरं काम देतो, मिठाचा सत्याग्रह बास करा, आता ही दगडाचा सत्याग्रह करा, ही दगड एवढा फोडून काढा. काय आपल्या गांधीनं 2 तास अबदून दगड काढला फोडून. म्हणजे गांधीजींमध्ये सगळ्यांनी आबदले दगड काढला. शेवटी दगड निघला. मग दगड निघाल्यानंतर म्हणलं जिंकू अण्णाला, म्हणलं जिंकू अण्णा ही दगड उचल आणि तू बाजूला टाकून ये गडे, कारण की जर पुढच्या वर्षी आपण जर इथं आलो तर आणखी एकदा दगड आपल्या मशीनमध्ये अडकून बसन आणि इथं 2 तास परत आणि पुढच्या वर्षी जाते ना आपलं. त्यामुळे आताच आपण बाजूला टाकूया, कारण की आपण जरी नाही आलो तरी दुसऱ्याचा तरी विचार करू. मग ट्रॅक्टर भरून झाल्यानंतर आपल्याला करायचं होतं दुसरं काम. ती म्हणजे असं की आपल्याला बेसकटला ब्लेड टाकायचे होते. मग बायाला म्हणलं तू एका साईडला बस, मी एका साईडला बसून बदलतो ब्लेड. मग काय शेवटी आम्ही ब्लेड टाकले आणि चला भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये.